हॅलो, मी आरती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे केस गळतीवर घरगुती उपाय काय आहेत. तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा. तर चला. तर इथं बघा, मी मस्त फ्रेश असा कढीपत्ता घेतलेला आहे. तर मस्त असा फ्रेश आहे कढीपत्ता आणि त्यात पॅराशूटचं तेल घेतलं आहे, कोकोनट ऑइल. तर तुमच्याकडे जे असेल तुम्ही ते वापरते ते घेऊ शकता. आणि इथं मी घेतलेलं आहे वाटीमध्ये. शक्यतो इथं तुम्हाला लागेल तेवढं घ्या. आणि माझे केस मोठे आहे त्यामुळे मी इथं जास्त घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मी गॅस पेटून त्यावर आपल्याला तेल मस्त गरम करून घ्यायचं आहे. तर मी इथं मस्त गॅस पेटून तेल गरम करून घेतलेलं आहे. आणि तेला बघा आपलं चांगलं मस्त गरम झालेलं आहे. आणि आता त्यात मी कढीपत्ता टाकते. बघू शकता इथं तुम्ही कढीपत्ता मस्त असा आपला टाकलेला आहे गरम तेलामध्ये. आणि जोपर्यंत आपलं तेल हे होत नाही, कलर बदलत नाही, तोपर्यंत इथं हलवत राहायचं आहे. आणि मस्त थंड झाला की मग ते तेल गाळून घ्यायचं आहे. तर इथं बघा गॅस चालूच आहे अजून. तर मी मस्त असा कलर येईपर्यंत, चेंज होईपर्यंत त्याला फ्राय करून घेतलेला आहे त्यामध्ये. तर इथं तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर 5 मिनटं मी साईडला ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी. 5 मिनटाच्या नंतर मग आपण याला चाळणीच्या मदतीनं हे करून घ्यायचं. तर इथं बघा मस्त असं थंड झालेलं आहे. तर आणि आपल्या तेलाला पण कलर आलेला आहे कढीपत्त्याचा. तर बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे. आणि मी इथं चाळणीच्या साह्याने इथं चाळून घेत आहे. तर तुमच्याकडं जे असेल त्याने तुम्ही चाळून घ्या. जर एखादं कॉटन असेल तर तुम्ही कॉटनने पण चाळून घेऊ शकता. तर मी इथं माझ्याकडं चाळण होती त्यामुळे मी इथं चाळणीनं चाळून घेत आहे. तर बघू शकता इथं आपल्या तेलाचा कलर किती मस्त चेंज झालेला आहे. आणि नंतर हा कढीपत्ता तुम्हाला भाजीत वगैरे कशात पण टाकायला काम येतो, कारण की फ्रेश असतो आणि खोबरेल तेलामध्ये तळलेला आहे त्यामुळं तो आणि म्हणजे खराब नसतो आहे, मस्त असतो आहे. तर बघू शकता इथं मस्त असं आपलं तेल झाले आणि कलर पण छान आलेला आहे तेलाला. बघू शकता मस्त कलर आलेला आहे. आणि हा कढीपत्ता परत तुम्ही कशाला पण वापरू शकता. आणि त्यानंतर आता मस्तपैकी केसांना लावून घ्यायचं आहे. केसांना जर उद्या तुम्ही केस धुणार असाल तर तुम्ही आदल्या दिवशीच लावून घ्यायचं. तर बघा असं 2 साईडला केस करून घ्यायचे, दोन्ही साईडला. आणि मस्त मग त्याची मालिश करून घ्यायची आहे, पूर्ण लावून घ्यायचं. आता मला उद्या केस धुवायचे होते त्यामुळे मी आज रात्रीच लावून घेत आहे. तर इथं तुम्ही बघू शकता मग मस्त असं त्याला हे करत मालिश करत लावायचं आहे. तर माझे केस अगोदर खूप गळत होते. तर मी जेव्हापासून हे ट्राय करायला लागले तेव्हापासून मला खूप फरक पडलेला आहे. म्हणजे बऱ्यापैकी माझे केस गळती थांबलेली आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावी. तर चांगले आठवड्यातून 2-3 वेळा लावायचं तुम्ही. तर 2-3 दिवस केस एवढे छान असतात ना, तर खरंच खूप छान रिझल्ट आहे याचा. तर खरं म्हणजे तर मी कधी केस कापत नाही, कुठल्या पार्लरमध्ये कधी जात नाही. तर मी घरीच असं रेमेडी ट्राय करत असते. तर ही खरंच खूप छान अशी पद्धत आहे. मस्त तुम्ही केसांना लावून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथं माझे केसांना मी मस्त लावून घेतलेलं आहे. तर खरंच याने केस गळती थांबती. तर मला तर रिझल्ट आलेला आहे. आता तुम्ही तर बघा ट्राय करून. तर खूप छान आहे. तर मी आता इथं मस्त असं लावून घेत आहे. तर बघू शकता तुम्ही केसांमध्ये मी लावून घेत आहे. आणि पूर्ण असं डोक्यापर्यंत हे करायचं, खाली केसांना पण लावून घ्यायचं. आणि एक म्हणजे ह्या तेलाने केसांना शाईन पण येते, मजबूत पण होतात. आणि त्यानंतर मग वेणी घालून घ्यायची. तर मी इथं बघा, आणि तेल लावल्याच्या नंतर वेणी केस विचारायची कधीच नाही, तशीच वेणी घालायची. तर बऱ्याच बायका तेल लावल्यावर केस विचारतात, तर ते बिलकुल पण करायचं नाही आहे, तशीच वेणी घालायची आहे आणि छान रिझल्ट भेटतो. तर कसा वाटला तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. तोपर्यंत बाय बाय.